या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। भाजपने उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पहिल्यांदाच प्रसार माध्यमांशी बोलताना उदयनराजे यांनी आनंद व्यक्त केला। मात्र ज्या गावामध्ये ते होते त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। तिकीट मिळाल्याचा आनंद व्यक्त करत असताना उदयनराजे भोसले यांनी 18 तारखेस मोठ्या ताकदीने फॉर्म भरणार असल्याचं सांगत असताना त्यांच्यावर शरद पवारांनी केलेल्या आरोपांचं खंडन करत असताना त्यांनी शरद पवारांवर ही टीका केली। त्यांनी ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांनी केलेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत का सांगितले नाही असा खडा सवाल करत त्यांनी शरद पवारांनी नैतिकता सांगू नये असेही ते म्हणाले। दरम्यान शशिकांत शिंदेही म्हणाले होते की आरोप जर सिद्ध झाले तर मी फॉर्म भरणार नाही। आता त्यांनी फॉर्म भरलेलाच आहे तर फॉर्म काढून घेण्याच्या तारखे अगोदर त्यांनी नैतिकता दाखवत फॉर्म काढून घ्यावा। शरद पवारांना उदयनराजेंनी खुलं आवाहन देत जर माझ्यावर एखादा भ्रष्टाचाराचा आरोप दाखवला तर मी 18 तारखेला फॉर्म भरणार नाही आणि जर फॉर्म काढून घेण्याच्या तारखे अगोदर जर भ्रष्टाचार दाखवला तर त्यावेळेपर्यंतही मी फॉर्म काढून घेईन असे देखील ते म्हणाले। मला लोकांचा भरपूर येणार, फक्त आपल्या लोकांना विनंती आहे की आपण या, नाहीतर त्यांची तुम्ही दाखवली, इथं दाखवली नाही तर लोक म्हणतील इथं कोणी आलंच नाही। आणि एक सांगतो, म्हणजे गेले 2-3 दिवस आता वास्तविक काल पवार साहेब इथं होते, आदरणीय आहेत, ज्येष्ठ आहेत, अनेक वर्ष त्यांनी महाराष्ट्र केंद्रात आणि राज्याचं नेतृत्व केलंय। वास्तविकरित्या मला एक समजलं नाही की आमदार महेश शिंदेनी आणि आमदार नरेंद्र पाटलांनी जे 2 घोटाळ्यांबद्दल जे झालेले जे त्याचे संपूर्ण म्हणजे हायकोर्टचे डायरेक्शन आहे की कारवाई करण्यात यावी, विषय त्या विषयाचा आहे, विषय व्यक्तीचा नाहीये। कोणी जरी असेल, मी असेल, तुम्ही असेल, कोणी पण असेल, जर एखाद्याने भ्रष्टाचार केला असेल तर त्यावेळेस त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। मी आज बोलत नाही, या अगोदर ज्या वेळेस बोललो तेव्हा तुम्हीच लोक व्हिडिओ क्लिपा दाखवायचं उदयनराजेंचा घरचा आहे। मी कधी परिणामाची पर्वा करत नाही। लोक हिताच्या अगेन्स्ट त्यांच्या विरोधात काय असेल तर नेहमी मी आवाज उठवत आलेलो आहे। मला त्या लोकांचं हित बघायचं आहे, मला या भ्रष्टाचारी लोकांचं हित बघायचं नाही। वास्तविक पवार साहेबांनी जे काय बोलले यशवंत विचारांचं, मग यशवंत विचारांचं बोलत असताना पवार साहेबांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांची त्यांनी हे बोलत असताना मग त्याच यशवंत विचारांनी ह्याच्यावरती त्यांनी भाष्य करणं गरजेचं होतं। म्हणजे असं म्हणायचं, कारण की आता पुरावे आहेत, तुम्हाला सगळ्यांना मिळालेत, कारवाई तर होणारच आहे, पण का त्याच्यावर भाष्य केलं नाही? ज्यावेळेस माणूस किंवा जे आता म्हणजे आता जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती हे आरोप झाले, त्यांनी त्याच्यावर काय बोललं नाही। आज काय ते प्रेस घेणार आहेत, पण प्रेस घेत असताना मी त्यांना आव्हान नाही, विनंती करणार आहे की एखादा समजा माझ्यावरती आरोप झाला तर मी सुद्धा जर गप्प बसलो आणि मी पुरावे जर दाखवता, जर आपण नुसतं वायफळ जर चर्चा केली की नाही असं ते हे राजकारण आहे, हे म्हणजे रडीचा डाव आहे। ते म्हणतात ना रडीचा डाव, हा त्यांचा रडीचा डाव आहे। इलेक्शन होत राहतात, तुम्ही लोकांच्या पैशाचा जे व्यवहार झालाय, जे वापर केला किंवा भ्रष्टाचार झालाय त्याबद्दल तुम्ही जेव्हा कागदपत्र बोलतात, ब्लॅक अँड व्हाईट जे म्हणतो कागदपत्र, हे तर खोटं नाही। त्या सेक्रेटरीचा अहवाल आहे, त्यानंतर पदांचा अहवाल आहे, त्यानंतर अजून कुठलं हायकोर्टचे निर्देश दिलेत, हे जर हे सगळं जर खोटं होतं तर मग मधल्या काळात तुम्ही खोटं होतं ना, मग तुम्ही बेल म्हणजे जामीन मिळण्यासाठी कोर्टात का गेला? हे सरळ
भ्रष्टाचार झालाच आहे आणि केलेलाच आहे. माझं तर म्हणणं आहे की इलेक्शन थोडंसं बाजूला ठेवूया. त्यांनी गांधी मैदानावरती जावं, लोकांच्या पुढे सांगावं, माईक लोकांमध्ये द्यावा आणि सांगा, विचारावं आणि त्यांना सांगून द्यावं. कारण की मीडिया चॅनल जरी असले, तुम्ही सगळे रिजनल आणि नॅशनल मीडियाचे चॅनल आहात, तुम्ही जरी असला तर शेवटी त्याच्यात एडिटिंगचा प्रकार असतो. त्यात तुम्ही एडिट जो मेन मुद्दा आहे तो जर एडिट केला तर अनेकदा होतो. म्हणजे का होतो मला माहित नाही, ते आपोआप होतो. म्हणजे वेगळी जादू येते. त्यामुळे त्यांनी बोलावं आणि त्यांनी जरूर बोलावं, भाष्य करावं. महाराज, पण काल तुम्ही म्हणता ह्या गोष्टीवर भाष्य करायचं होतं, पण तुमच्या उमेदवारीवरनं काल शरद पवार बोललेले आहेत की उदयनराजे हे राजे आहेत आणि प्रजनराजेंबद्दल काय बोलायचं, अजून उमेदवारी का दिलेली आहे? एक लक्षात घ्या, राजे आहेत तर राणे, पण राजेशाही असते की असली की नसते त्यावेळेस आज लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये तुम्ही सर्वजण, जनता जनार्दन, तुम्ही लोकशाहीतले राजे आहात. त्यामुळं इथं सगळे समान आहेत. आणि मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे, एकमेव राजा असा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज या संपूर्ण पृथ्वी तळावरती की त्यांनी लोकांचा सहभाग हा राज्य कारभारात असावा असा विचाराची मांडणी केली. आणि म्हणूनच म्हणजे मुळात जी आज आपण लोकशाही किंवा डेमोक्रेसी म्हणतो, ही मुळातच संकल्पना ही छत्रपती शिवाजी महाराजांची. त्यामुळे आम्ही ती मान्य केली आणि त्यांनी बोलावं, टाळाटाळ कळू नये. पवारसाहेब, माझं काय चुकलं असेल तर खुशाल का नाही बोललं पाहिजे. पण मी मला सांगतो, कोणी पण काही पण असू दे, जसं ते म्हणाले ना, म्हणजे समोरचे उमेदवार म्हणतात की जर असेल तर मी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. काल तर हे म्हणाले आणि परस्पर दाखल करून बसले. आता सगळं आहे याच्यात. तुम्ही बघा, याला इंग्लिशमध्ये हिपोक्रेसी म्हणतात की दुसऱ्या लोकांनी म्हणायचं अगोदर आता काय करायचं, हे तर खरं आहे. पण आता कोणी बरं झाले, आपण त्याच्या अगोदर बोलून तर गेलोय की हे खरं असलं तर मी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. पण आता अजून एक दिवस म्हणजे आता थांबले असते 18 तारखेला, तो पण कोणीतरी बोललं असतं हे खरं आहे. कारण की जेव्हा ते बोलले ते दुसऱ्या दिवशी कोर्टाचा निर्णय जो मिळाला 13 तारखेला आणि 14ला पत्रकार परिषद. त्यामुळे ही सिक्वेन्सनी शेवटी देवाच्या दारात न्याय मिळतोच सर्वसामान्य लोकांना, आणि हा त्यातलाच प्रकार आहे. आता काय त्यांनी ते म्हणाले की हे काय त्याला म्हणतात की मी अर्ज भरणार आहे, पर भरला, माघारी घेऊ तर शकता ना तुम्ही का नाही? तेवढी तरी नैतिकता दाखवा. गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर, 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे. खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल. पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील. ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही. स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट. सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर. पत्ता काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर.